वर्तमान पत्रामध्ये शेवटच्या पेजवर कव्हर ड्राईव्ह म्हणून त्यांचं विश्लेषण असायचं। असं ख्यातनाम समालोचक सन्मानसी विजय बागायतकर सर त्यांच्या सोबत आज दुग्ध शर्करा योग असेल, कारण एकाच व्यासपीठावरती सुरू झालेला हा प्रवास अशोकजी नाईक आणि विजय बागायतकर सर। तर ऐकूया कॉम्बॉक्स मधना समालोचन कक्षामधना विजय बागायतकर सर यांचा आवाज। हो तीन तीन नमस्कार, मैं विजय बागायतकर देवगढ़ यंगस्टार देवगढ़ आयोजित इस प्रतियोगिता के 5वें और अंतिम दिन सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं। यंगस्टार देवगढ़ बनाम दीप मंदिर तांबल डे के बीच में ये महत्वपूर्ण मैच अब शुरू होने जा रहा है। टॉस जीता यहाँ पर दीप मंदिर तांबल डे के कप्तान ने पहले फील्डिंग करने का निश्चय और आरंभिक बल्लेबाज योगेश पारकर और अमित चिंदरकर अब मैदान पर दूर वाले छोर से परेश सनिए तैयार। शॉट रनअप से अंपायर से दाहिनी ओर से ये सबसे महत्वपूर्ण मैच, क्वार्टर फाइनल का मैच दोनों टीम के लिए करो या मरो का ये मैच। इस बीच नेहरू की पहली गेंद लॉफ्ट किया मिड विकेट के ऊपर से, गेंद जा रही डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई, अंपायर का इशारा आता हुआ 6 रन का। नाटकीय शुरुआत 5वें दिन प्रतियोगिता का 5वां और अंतिम दिन, और अंतिम दिन पहली गेंद पर यह खूबसूरत छक्का। इस छक्के के साथ आगाज किया योगेश पारकर ने। योगेश का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 6 और यहां पर यंगस्टार देवगढ़ का स्कोर का सिलसिला शुरू होता हुआ 6 रन बगैर किसी नुकसान के। यंगस्टार देवगढ़ आयोजित 55,555 की बहुत बड़ी धनराशि की प्रतियोगिता आज कुल मिलाकर ये 5वां दिन। इस बीच ये गेंद शॉर्ट अप लेंग ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, स्क्वायर कट करना चाहते थे, चकमक आ गए और बाकी का काम किया विकेट कीपर ने। कल भी हमने बहुत ही खूबसूरत क्रिकेट देखा यहाँ पर। कल 2 हैट्रिक यहाँ पर देखने को मिली थी। बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा था बल्लेबाज, बॉलर्स और फील्डर्स के द्वारा। और कुल मिलाकर जहाँ तक हम नज़र डालें इस प्रतियोगिता का, तो कुल मिलाकर के बहुत ही सक्षम प्रतियोगिता। स्टंप के बाहर घूम कर खेला इस मरतबा बैकवर्ड स्क्वायर लेकर, फाइनल के बीच में जब तक आते बैकवर्ड स्क्वायर लेकर फील्डर गेंद को फील्ड करते, हल्की सी मिस फील्डिंग हुई, लेकिन इस बीच एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर अब बढ़ता हुआ योगेश का 7 और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 7 बगैर किसी नुकसान के। हमारे कमेंट्री बॉक्स में अशोक जी नाइक, प्रदीप देउलकर, साथ ही साथ मयकर जी और प्रसाद चाल के हमारे कमेंट्री बॉक्स में। ऑफ स्टंप के बाहर इस मरतबा उठा दिया वाइडिश मिड विकेट क्षेत्र में, वाइडिश मिड ऑन से फील्डर आते गेंद को फील्ड करते, एक आसान रन पूरा किया। 6 ओवर का ये मैच कुल मिलाकर सीमित ओवर का मैचेस है और अपेक्षा यही रहेगी 6 ओवर में 60, 65, 70 के आसपास रन बने, ताकि एक रोमांचकारी मैच सभी दर्शकों को देखने को मिले। स्टंप के बाहर फिर एक बार घूम कर खेलने की कोशिश। इस मरतबा जो अपेक्षा की गई थी शायद गेंद पटक जाएगी, वैसा कुछ नहीं हुआ। गेंद टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रह गई, गेंद पैड पटक रही, लेकिन यकीनन तौर पर एलेक्स स्टंप छोड़ती हुई, कोई नुकसान नहीं। बॉलर्स अब धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर। लॉफ्ट किया इस मरतबा फिर एक बार मिड विकेट के ऊपर से, मिड विकेट के फील्डर वहां पर तैनात, इस मरतबा कोई गलती नहीं की।
मिड विकेट बाउंड्री लाइन के कगार पर दहलीज पर वो खड़े थे, गेंद को आने दिया अपने झोली में और एक आसान सा कैच लपक लिया। तो इस महत्वपूर्ण विकेट के साथ स्कोर यहाँ पर रुका पहले ओवर के पश्चात 8, 1 विकेट के नुकसान पे। जो दर्शक अभी अभी आए या वो दर्शक जो अभी अभी यूट्यूब से जुड़े, उन दर्शकों की जानकारी के लिए मैं बता दूं, यंग स्टार देवगढ़ आयोजित 55,555 धनराशि की प्रतियोगिता का 5वां दिन, आज का दिन का पहला मैच और क्वार्टर फाइनल का भी साथ ही साथ ये पहला मैच यहाँ पर चलता हुआ। आज 4 क्वार्टर फाइनल के मैचेस होंगे, तो डू और डाई सिचुएशन हर एक टीम के लिए, करो या मरो। जीतने वाली टीम अगली पायदान पर हो जाएगी और हारने वाली टीम प्रतियोगिता से बाहर होगी। हर एक टीम के लिए ये महत्वपूर्ण मैच रहेगा। ये कहना पड़ेगा कि जहाँ तक मैंने कल भी चर्चा की थी यंग स्टार देवगढ़ के बारे में, यंग स्टार देवगढ़ की ये एक ऐसी टीम है जो जहाँ तक जो बुजुर्ग टीम है सिंदूर जिले में, जैसे विजय केरवाड़ा हो या वेंगुर्ला टाउन हो, इसके साथ तूफान निवती हो, और उसके बाद अब यंग स्टार परबवाड़ा हो वेंगुर्ला के, और इसके साथ यंग स्टार देवगढ़, ये 5-6 टीम एक बुजुर्ग टीम है जिन्होंने अपना हमेशा दबदबा कायम रखा है टेनिस क्रिकेट में, चाहे वो क्रिकेट का आयोजन हो या क्रिकेट खेल हो। और जहाँ तक यंगस्टार देवगढ़ का जहाँ तक सवाल, बाबा आचरेकर एक बड़ी शख्सियत है, उन्होंने यंगस्टार देवगढ़ को जो ग्राफ था नीचे से ऊपर लाया है। इस बीच नए ओवर की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर उठा दिया इस मर्तबा एक्स्ट्रा कवर क्षेत्र में, और बहुत ही खूबसूरत कैच, लाजवाब कैच वहां पर। तो इस चौके के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 13। क्रिकेट में रन आने चाहिए, चाहे वो विश्वास से हो या अविश्वास से हो, रनों की तलाश रहते बल्लेबाजों के द्वारा, और एक 4 बहुमूल्य रन अर्जित किए।
ऑफ स्टंप के बाहर शॉर्ट ऑफ लाइन गेंद, फिर एक बार हाफ कॉक पुल करना चाहते थे, फिर एक बार गेंद कनेक्ट नहीं, देखना होगा कि अंपायर का इशारा क्या आता है। अब आ रहा है अंपायर का इशारा 22 का। इस सिंगल के साथ एक्स्ट्रास ने अपने खाते खोले, एक्स्ट्रास मिस्टर एक्स्ट्रास बढ़ते हुए 1 और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 14, 2 विकेट के नुकसान पे 2 ओवर के पश्चात। तो मैं चर्चा कर रहा था कि सिंदुर्ग टेनिस क्रिकेट के बारे में 1984 से मैं देख रहा हूँ टेनिस क्रिकेट नज़दीक से, 84-85 से देख रहा हूँ, और कुल मिलाकर 3,333 से ये इनाम चालू हुआ और अब ये इनाम आ चुका है अब 4 लाख तक। तो कैसा बदलाव हुआ है टेनिस क्रिकेट में सिंदुर्ग जिले में। और एक सिंदुर्ग बैटिंग पावर प्ले अभी लिया। और जहाँ तक सिंदुर्ग टेनिस क्रिकेट का जहाँ तक सवाल, कुल मिलाकर जो कोकण एरिया है रायगढ़ से लेकर सिंधुदुर्ग तक, जो 4 ज़िलों में सबसे ज़्यादा टेनिस क्रिकेट सिंदुर्ग जिले में होती है। ये सबसे भूषणा बात है सिंदुर्ग जिले के लिए। कुल मिलाकर जो मेरा ऑब्जर्वेशन है तो उस हिसाब से सबसे ज़्यादा कम से कम मेरे ख्याल से 1 करोड़ के आसपास धनराशि नवंबर से लेकर अप्रैल तक बांटी जाती है क्रिकेटों में, और उसका पूरा श्रेय क्रिकेट को दिया जाएगा निश्चित रूप से। और इसके साथ साथ कमेंटेटर्स, अंपायर, स्कोरर की आजकल बहुत बड़ी चलती है। अरे अच्छी बात है, एक क्रिकेट के द्वारा अच्छे पैसे जेब में आने लगे टेनिस क्रिकेट के द्वारा। बॉलिंग में परिवर्तन, परेश कोई परिवर्तन नहीं, परेश के ही हाथ में गेंद। ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, सीधी गेंद और आउट। खुद मेरे ख्याल से नॉन स्ट्राइकर के बैट्समैन चल पड़े। अच्छी स्पोर्ट्समैनशिप यहाँ पर। दुर्भाग्यवश से काफ़ी खुद पे निराश रहेंगे। एक ऐसी गेंद थी और हालांकि गेंद ब्लॉक होल्ड में थी, ड्राइव किया था, स्ट्रेट ड्राइव किया था, लेकिन बॉलर्स के हाथ से लग के गेंद सीधी नॉन स्ट्राइकर एंड पर और खुद चल पड़े नॉन स्ट्राइकर के बल्लेबाज। तीसरा करारा झटका यहाँ पर। अब ये कहना पड़ेगा कि तीसरे ओवर तक बल्लेबाज पूरी तरह से हावी हो चुके, बॉलर्स पूरी तरह से हावी हो चुके बल्लेबाज के ऊपर, और पूरा का पूरा श्रेय अब निश्चित रूप से बॉलर्स को दिया जाएगा तांबल डेक के। ये इतना आसान नहीं रहता है किसी भी मैच में, और ख़ास तौर पर जब क्वार्टर फाइनल हो, सेमीफाइनल हो, वो जो काफ़ी क्रूशल मैचेस रहते हैं कोई भी टीम के लिए, उस मैच में अगर बॉलर्स शुरू से ही कब्जा बना लेते तो एक उनके कप्तानों के लिए इससे और बड़ी खुशी क्या हो सकती है। बॉलिंग का नज़ारा देखिए, फील्डिंग का नज़ारा देखिए, कोई स्लिप नहीं है, एक फ्लाइंग स्लिप जो लगभग शॉर्ट थर्ड मैन पर, एक वाइड गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक वाइडिश मिड ऑफ या ऑफ साइड पर फील्डिंग का नज़ारा, एक स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग, डीप मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑन। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर। लेग स्टंप के बाहर घूम कर खेला, इस बार तो स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जा रही डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ, अंपायर का इशारा, अब 4 रन। के साथ युवराज का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 8 और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 18 रन। उतने सन्मान श्री किरण सूर्यवंशी साहेबांचं आगमन होत आहे। आपलं शब्द सुमन किसन सूर्यवंशी साहेबांचं आगमन होत आहे। आपलं खूप खूप मनापासून स्वागत। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। एक्स्ट्रा कवर मिड ऑफ का जो इलाका खाली था उस इलाके से बीच में गेंद चीरती हुई निकल पड़ी डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। इस चौके के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 22। अब कुछ रंग ला रहे बल्लेबाज, अब उसका पूरा श्रेय मेरे ख्याल से युवराज को दिया जाएगा। युवराज जो व्यक्तिगत 12 के ऊपर जो खेल रहे उसमें 12 के 12 रन चौके के बदौलत पे आए। अपने इरादे उन्होंने आप स्पष्ट कर दिए। मैं आक्रामकी रवैया अपनाऊंगा और स्कोर को तेजी से बढ़ाऊंगा, और लगभग सफल भी हो रहे हो। फिर एक बार लॉफ्ट किया, इस बार तो मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन के फील्डर बैकअप कर रहे। 1 बाउंस गेंद को फील्ड किया, थ्रो किया और बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। पहला रन काफी तेज लिया, हल्का सा प्रेशर रखा फील्डर्स के ऊपर, और इस बीच दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल किया। क्रिकेट के भाषा में जिसे चीकी रन कहा जाता है उसी तरीके रन था दूसरा। ये गेंद बहुत ही खूबसूरत स्विच हिट, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से। हालांकि इस तरह के स्ट्रोक पॉइंट और गली के ऊपर से निकल जाते हैं, लेकिन ये स्ट्रोक था ये शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से।
ग्रामीण स्तर में जिसे अल्टी पल्टी स्ट्रोक कहा जाता है, और ये क्रिकेट के दूसरे भाषा में जो स्विच हिट और रिवर्स बहुत ही खूबसूरत स्विच हिट। स्कोर यहाँ पर रुका हुआ। बहुत ही खूबसूरत अब स्ट्रोक 28 थर्ड मैन के ऊपर से, हालांकि 28 रन 3 विकेट के नुकसान पे धीरे धीरे अब एक यंगस्टार देवगढ़ की टीम अब एक विश्वसनीय स्कोर की ओर अग्रसर होती हुई, और उसका पूरा श्रेय अब निश्चित रूप से युवराज को दिया जाएगा जो व्यक्तिगत 18 की योग पर खेल रहे हैं। फिर एक बार खूबसूरत स्ट्रोक, इस पर दबक गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। कभी घूम के कभी स्विच हिट, जब चाहे जहां चाहे रन बना रहे यहाँ पर युवराज। एक बार खूबसूरत स्ट्रोक, इस पर गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। तो इस चौके के साथ स्कोर में अब इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ अब 32 ओवर मुकम्मल हो चुके, और अब देखना होगा कि आधी इनिंग समाप्त हो चुकी है, और आधी इनिंग समाप्त हो चुकी है यहाँ पर। और आधी इनिंग में जहाँ पर शुरू में पारी लड़खड़ा गई थी, लेकिन अब युवराज ने पारी अच्छी तरह से संभाली है। अब ये देखना होगा कि 32 रन बने 3 ओवर में, 3 विकेट खो चुके, बचे हुए 3 ओवर में कितने रन जुटाते हैं बल्लेबाज, ये बताने के लिए आ रहे कमेंट्री बॉक्स में मराठी में प्रदीप देउलकर। हॅलो, धन्यवाद सन्मान श्री विजय बागायतकर सर. नमस्कार. यंगस्टार क्रिकेट मैदान SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरनं प्रदीप देऊळकरचा सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक नमस्कार. 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त. उपांत्यपूर्व क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय यंगस्टार क्रिकेट क्लब विपक्ष दीप मंदिर तांबर्डे क्रिकेट संघामध्ये. गोलंदाज यावेळी सज्ज होतोय पंचांच्या डाव्या साईडने, राईट आर्म ओव्हर द विकेट. संपर्क व्यवस्थित नव्हता. एकेरी धाव ही फलंदाजासाठी मिळताना दिसतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. ती 33 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय घरच्या मैदानावरती यंगस्टार क्रिकेट क्लब. 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत, युवराज आणि त्याच्या साथीला दीपक डगरे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मधल्या यष्टीवरचा जोरकस फटका टोलवायचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न असफल राहतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज मितेश बाबलच्या गोलंदाजीवरती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित चॅलेंज चषक 2024 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू थोडासा डावा पाय पुढे वाकवून खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचं संतुलन सुरेख पाहायला मिळालं होतं, मात्र चेंडू फळीमध्ये संपर्क दिसून आला नाही. चेंडू थेट वेगाने विसावला जातोय तो गोलंदाज मितेश बाबल याच्या गोलंदाजीवरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघी 1 धाव खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती. दूरवरनं पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या डाव्या साईडने, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्विच हिट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू येतोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. यंगस्टार क्रिकेट मधील हा ब्रँडेड चौकार डीजे. धावा 3 गडींच्या मोबदल्यात फलंदाजाला हात संधी मिळाली हात खोलण्याची. मितेश यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या शैलीने. यावेळी पंचांचा इशारा येतोय चेंडू नो असल्याचा, म्हणजे फलंदाजासाठी नक्कीच नामी संधी असेल. येणारा चेंडू हा फ्रीचा असेल आणि नक्कीच पंच दंडित करताना दिसत आहेत. पंचांची जोडगोळी मैदानावरती पाहायला मिळत आहे. ऑफिशियल पंच मिस्टर अमोल मेस्त्री सर आणि त्यांच्या साथीला कोल्हापूरवरनं मिस्टर संतोष डोकरे. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी वेगवान चेंडू मधल्या यष्टीवरचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी पूर्णपणे फसला जातोय. चेंडू चकवा देतोय फलंदाजाला. गोळीच्या वेगाने चेंडू थेट विसावला जातोय तो यष्टी रक्षक याच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावली 3 गडींच्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 सुदैवाने नाणेफेक जिंकली दीप मंदिर तांबर्डे क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना.
यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न सफल राहतोय. संपर्क व्यवस्थित नव्हता चेंडू फळीमध्ये. अखेरच्या क्षणी चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. पहिल्या इनिंग मधील 4 षटक 24 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावरती. स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. ही स्पर्धा घर बसल्या तुम्ही पाहू शकता tenniscricket.in माध्यमातून. आणि त्यांचे सर्व कॅमेरामन डिजिटल स्कोरर यांचेही खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. भव्य दिव्य स्वरूपाची ही क्रिकेट स्पर्धा आज प्रेक्षकांची नक्कीच तोबा गर्दी या मैदानावरती असेल. कारण आजच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टारकश खेळाडू या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जे मोठे संघ ज्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. मैत्री पॅकर्स मोंड केरवाडा क्रिकेट संघ, त्याचबरोबर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ, बोबडेश्वर पॅकर्स देवबाग क्रिकेट संघ, यंगस्टार देवगड, त्याचबरोबर दीपमंदिर तांबर्डे क्रिकेट संघ अशा संघांनी आतापर्यंत विजयी सलामी या स्पर्धेमध्ये आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होत आहे. तांबर्डे क्रिकेट संघाकडनं कौशिक जोशी हा गोलंदाज यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर सज्ज होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दीपमंदिर तांबर्डे क्रिकेट संघाचं पॉईंट दिसतोय. त्याचप्रमाणे गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅन वरती, शॉर्ट फाईन लेग वरती, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन बाउंड्री, त्याचप्रमाणे लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ऑफ साईडला पाहिलं तर कव्हरमध्ये स्वीपर कव्हरवरती क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट कौशिक जोशी. यावेळी डाव्या शेवटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग वरती. एकेरी धाव या दरम्यान पूर्ण होताना दिसत आहे. चेंडू फेक होईपर्यंत संधी होती दोन्ही फलंदाजांकडे आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. 3 गडींच्या मोबदल्यात 39 धावा धावफलकावर. युवराज उजव्या शैलीचा फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा अंदाज नव्हता. चेंडू उजव्या यष्टीवरती पाहायला मिळतोय. चेंडू यावेळी फलंदाजाला चकवा देताना दिसतोय कौशिक जोशी याच्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 5 हाताळलं जात आहे. दीपमंदिर तांबर्डे क्रिकेट संघ उपउपांत्य पूर्व फेरीचा सामना म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठेल आजच्या दिवसामध्ये. यावेळी मधल्या शेवटचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट वरती झेल पाहायला मिळतोय. एक साधा सोपा यशस्वी झेल म्हणावं लागेल. डीजे मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान श्री नीरज घाडी, त्याचबरोबर ज्येष्ठ समालोचक विजय बागायतकर सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समालोचक अशोकजी नाईक सर, त्याचप्रमाणे सन्मान श्री उदय रोमडे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय देवगड तालुक्यामध्ये एक युवा पिढी घडवण्याचं क्रिकेटचं काम त्यांच्या हातून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मनोज मयेकर आणि यंगस्टार क्रिकेट क्लबचे जनक सन्मान श्री बाबा आचरेकर आज मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू पाहायला मिळतोय. डाव्या स्टीवरचा पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा अतिरिक्त धाव मिळत आहे. ते यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड संघासाठी सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावरती. कौशिक पुन्हा एकदा दूरवरनं सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी लोअर फुल टच चेंडू म्हणावा लागेल. बदल आली ते पाहायला मिळालं, मात्र अपेक्षित उंची इथं पार केली जात नाही. लॉंग ऑन बाउंड्रीवरती सुरेख झेल म्हणावं लागेल. 5वा गडी बाद होतोय यंगस्टार क्रिकेट क्लबचा.
त्याचप्रमाणे सन्मान श्री बाबा आचरेकर यांच्या बाजूला सन्मान श्री रुपेशजी साटम, सुदेश नारकर आणि सन्मान श्री किसन सूर्यवंशी या पहिल्या सामन्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 40 धावा. नवीन फलंदाज प्रकाश पराडकर. प्रकाशला मात्र फलंदाजीमध्ये प्रकाश टाकावा लागेल या मैदानावरती, कारण 6 षटकांचा विचार केला 60-65 धावांचा डोंगर उभा करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ पाहिला दीप मंदिर तांबर्डे क्रिकेट संघ. या मैदानाचा विचार केला आउटफील्ड थोडंसं फास्ट व्हायला मिळत आहे. सुरुवातीचे 2 दिवस थोडंसं मंद आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळालं. पाऊस झाला होता, मात्र ती पुन्हा एकदा खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रकाश पराडकर एक हार्ड विकेटर, नक्कीच संकटमोचक फलंदाज. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडचा राईट अप ओव्हर द विकेट कौशिक. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू डीप लॉंग ऑफ वरती फटका निघतोय, मात्र सीमा रेषेजवळ अचूक झेल म्हणावं लागेल डीजे. अबू मिस्री मैदानात पावले टाकताना दिसत आहेत. कालच्या सामन्यामध्ये जो सामना वाटत होता एकेकाळी प्रतिस्पर्धी जिंकेल अशा मोक्याच्या क्षणी एका गोलंदाजीच्या जोरावरती यंगस्टार क्रिकेट क्लबला तो सामना जिंकून दिला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. यावेळी मैदानात पावलं पडतायत. अबू मिस्त्रीची खूप गरज असेल शेवटच्या षटकांमध्ये. एखाद दुसरा मोठा फटका निघाला 60-65 धावांचा घरात धावसंख्या नेऊन ठेवायची, हा नक्कीच मानस असेल तो यंगस्टार क्रिकेट क्लबचा. सांघिक धावसंख्या आतापर्यंत 40 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेकल्यानंतर यंगस्टार क्रिकेट क्लब आपल्या घरच्या मैदानावरती. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू कौशिक यावेळी सज्ज होताना दिसतोय. आत्मविश्वास नक्कीच जुनावलेला असेल, कारण गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय. आतापर्यंत या षटकात 2 बहुमूल्य गडी बाद करताना दिसतोय. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल, सरळ त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. मधली इष्टी उकडली जात आहे. 6वा गडी बाद होतोय यंगस्टार क्रिकेट क्लबचा डीजे. ट्रिक आपल्याला पाहायला मिळत आहे. कौशिक जोशी सलग 3 चेंडूंवरती 3 गडी बाद करतोय. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक चिन्मय गावकर या गोलंदाजाने आपल्या नावावरती नोंदवले. जसजसा खेळ पुढे जाईल बरेचसे उलटफेर या मैदानावरती पाहायला मिळतील. 5 षटकं 30 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज अविनाश देवगडकर उर्फ अवी यावेळी मैदानात पावले टाकतोय. देवगड तालुक्यातील एक उभरता सितारा, कित्येक मैदानं ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवली आणि सिंधुदुर्गाच्या टेनिस क्रिकेट विश्वात ज्याने आपली चर्चा करायला भाग पाडलं असं नाव अवी देवगडकर नॉर्थ सेकंडवरती. दीपक डगरे यावेळी प्रमाणापेक्षा जास्त उंची असलेला चेंडू, पंचांचा इशारा येतोय. चेंडू अवांतर असल्याचा वन बाउन्सचा इशारा दिला जातोय गोलंदाजा मितेश बाबल या गोलंदाजाला. शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक मितेश बाबल या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय दीप मंदिर तांबर्डे क्रिकेट संघाकडनं. या वेलोर फुलटाचा चेंडू ऑन साइडला फटका निघतोय. चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. डीप मिड विकेट वरती संरक्षण पाहायला मिळतंय. फेकी होते स्ट्राईक यांच्या दिशेने, मात्र ती फेकी अचूक नव्हती यष्टीरक्षकाच्या हातात. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळली, ती दीपक या फलंदाजासाठी. सांघिक धावसंख्या धावफलकावरती
43 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये तो यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आपल्या घरच्या मैदानावरती. मितेश यावेळी पुन्हा एकदा सज्ज होतोय दूरवरनं पंचांच्या डाव्या साईने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी खुलवट टप्प्याचा चेंडू मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. संपर्क अचूक न होता चेंडू फळीमध्ये. एकेरी धाव ही दीपकसाठी प्राप्त होताना दिसतंय आणि एकेरी धाव संख्येने नेल्सन फिगर फळ्यावरती पाहायला मिळतंय. 6 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र अविनाश देवगडकर नक्कीच प्रयत्न असेल एखाद दुसरा मोठा फटका मारायचा, 50च्या वरती धावसंख्या नेऊन ठेवायची यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडसाठी. यावेळी सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करताना दिसतोय. 7वा गडी बाद होतोय यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडचा. डीजे लागेल. कौशिक जोशी याच्या पावलावर पाऊल ठेवून मितेश बाबल गोलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच म्हणावं लागेल जो बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. मितेश बाबल पहिल्या चेंडूवरती एक अवांतर चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर क्रिकेटच्या पटलावरती झालेली चूक दुरुस्त करत आपल्या गोलंदाजीवरती अचूक टप्पा प्राप्त करताना दिसतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच आपण पाहिले सन्मान श्री संतोष डोकरे, श्री अमोल मेस्त्री, श्री मुक्त्यार शेख, श्री पप्पू मुनगेकर, त्याचप्रमाणे श्री आनंद चव्हाण यांनी आपलं योगदान दिलंय पंचांच्या भूमिकेत. योगेश शिरसाट आमच्यासोबत सुरेख गुणलेखन करताना दिसत आहेत. विजय शिरसाट, संकेत यावीन फलंदाज पाहायला मिळतोय. चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. एकेरी धाव वेगाने पूर्ण होताना दिसत आहे. दुहेरी धावांकडे प्रयत्न पाहायला मिळतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची. त्या शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावरती लिलायात दुसरी धाव पूर्ण होताना दिसत आहे. सांघिक धावसंख्या 8 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा धावफलकावर. शेवटचं षटक मितेश गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यस डीजे. मितेश पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. संकेत मात्र यावी जशास तसं उत्तर दिलं जातं. एक चेंडू तुझा असेल तर दुसरा चेंडू माझा, हे प्रचिती पाहायला मिळाली मैदानावरती. 9 गडी बाद होत आहेत आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 52 धावा धावफलकावरती. 53 धावांचं विजयी उद्दिष्ट असेल ते दीप मंदिर तांबर्डे क्रिकेट संघासमोर. दुसऱ्या इनिंग मध्ये पाहावं लागेल 53 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 52 धावांचा बचाव केला जाईल घरच्या मैदानावरती. विजयाला गवसणी घातली जाईल का? मायक्रोफोनवरती बदल होतोय. मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडिओ आवाज ज्येष्ठ समालोचक सन्मान श्री अशोकजी नाईक. थोड्या वेळासाठी मी थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका. या स्पर्धेसाठी जोडलेला यूट्यूबशी जोडलेला, कारण आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लब चॅलेंज चषक 2024. धन्यवाद प्रदीप। 53 रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। आज
अंतिम दिन इस प्रतियोगिता का और अंतिम दिन में पहला मुकाबला चलता हुआ मैदान पर एक अच्छी बल्लेबाजी की युवराज ने 26 रन बनाए और खास करके स्विच हिट के शॉट उनके बल्लेबाजी में देखने को मिले और उसी के बदौलत एक अच्छा टोटल 6 ओवर का मैच है। ओपनिंग जोड़ी मैदान पर निकलते हुए कौशिक जोशी और उन्हीं के साथ सनी राहुल, और देखना होगा पहला ओवर जो पावर प्ले का ओवर होगा, उसके बाद दूसरे से और एक जो कि 5वें ओवर तक पावर प्ले का ओवर रहेगा। इस मैच में 6 ओवर का मैच, दोनों अंपायर मैदान पर जुड़ चुके हैं और देखना होगा सामने से दूर वाले छोर से पहले ओवर की पहली गेंद लेकर कौन आते हैं। 53 का टारगेट है टोटल, संकेत दिखाई देते हुए गेंदबाजी करने के लिए, और सामने कौशिक जोशी और उन्हीं के साथ सनी राहुल, ये ओपनिंग जोड़ी मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। पावर प्ले का ओवर, 2 फील्डर दिखाई देते हुए बाहर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर डीप पर और दूसरा फील्डर जो बिल्कुल थर्ड मैन बाउंड्री पर दिखाई देता हुआ फील्डिंग करने के लिए। अच्छा टारगेट है, अच्छी बल्लेबाजी रही युवराज की, एक बड़ा मैदान है, आउटफील्ड तेज है, विकेट अच्छा है और सामने देखना होगा अंपायर का इशारा खेल की शुरुआत होने का, दूसरी इनिंग की शुरुआत होती हुई मैदान पर और पावर प्ले का पहला ओवर लेकर गेंदबाज संकेत अपने बॉलिंग मार्ग पर। बैकफुट पर निकले, हल्के से ढीले हाथों से खेला, पॉइंट पर, कवर पॉइंट पर फील्डर एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर, एक सिंगल के साथ रन जो कि बनता हुआ स्कोर के खाते में। दीप मंदिर तांबड़े क्रिकेट टीम जो जवाब दे रही है मैदान पर 53 रनों का, सामने अपना खाता खोला एक सिंगल के साथ कौशिक जोशी ने, और अब स्ट्राइक पर आ चुके हैं सनी राहुल जो सामना करेंगे संकेत। राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद लेकर एक छोटा रन अप लगभग 8-10 कदमों का अपने बॉलिंग मार्ग पर। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ स्कोरिंग की जानकारी दे रहे हैं विजय सिरसाट। फुल टॉस गेंद, इस बार आगे निकलकर गेंद को ड्राइव किया, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर डीप पर फील्डर, पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो पहुंचता नॉन स्ट्राइकर एंड पर गेंदबाज के हाथों में 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, टोटल 3 पर पहुंचता हुआ। 53 का टारगेट है, पहला ओवर जारी है जो पावर प्ले का ओवर, और एक ओवर बाकी है जो कि बैटिंग पावर प्ले का, और एक थोड़ी सी शांत शुरुआत मैदान पर दिखाई देती हुई दीप मंदिर तांबड़े क्रिकेट टीम की। ओवर पिच गेंद, मिस टाइम शॉट, विकेट कीपर के लिए मौका, और इसके साथ पहले विकेट का पतन होता हुआ मैदान पर। 3 रन 1 विकेट के नुकसान पर डीजे। आपल्यात होत आहे सन्मान श्री किसन सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल। एका बाजूला DRCC जामसंडे, दुसऱ्या बाजूला मित्री पॅकर्स मोंड केरवाडा क्रिकेट संघ। DRCC जामसंडे क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल। 6 षटकांचा सामना, 6 षटकांचा सामना किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-60 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल। बेस्ट लक दाजी, जिसकी मुस्कान है खूबसूरत वही है दाजी धुरत। काय निर्णय असला असता टॉस आपण जिंकला असता तर? फलंदाजी करण्याचा निर्णय, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? ओके, नक्कीच दोन्ही संघांसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद सन्मान श्री किसन सूर्यवंशी साहेबांचं। थैंक यू सर, धन्यवाद प्रदीप। न्यू बैटर मैदान पर मितेश बांबल, शॉर्ट अप लेन गेंद, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के लाइन से थोड़ा सा बीट हुए, गेंद निकले विकेट कीपर के हाथों में। अच्छी किस्मत, गेंद ने बल्ले का भीतरी किनारा नहीं लिया। अच्छी शुरुआत गेंदबाजी में यंगस्टार देवगढ़ क्रिकेट टीम की। पावर प्ले का ओवर जारी है, स्कोर रुका हुआ 3 पर 1 विकेट के नुकसान पर। सामने न्यू बैटर मितेश बांबल जो सामना करते हुए संकेत की गेंदबाजी का। ओवर पिच गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर से थोड़ी सी दूर गेंद, पहला रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और जब तक थ्रो पहुंचता नॉन स्ट्राइकर एंड पर। एक अच्छी फील्डिंग, बेहतरीन थ्रो, लेकिन उतना अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में, और 2 बहुमूल्य रन के साथ अपना खाता खोला, अपने टीम को आगे बढ़ाया। स्कोर आगे बढ़ा 5 पर 1 विकेट के नुकसान पर।
शॉट ऑफ लेन गेंद, इस बार शॉट ऑन पुल डीप मिड विकेट पर, और एक बेहतरीन शॉट सीमा रेखा से बाहर, 6 और 6 रन के लिए डीजे। थँक्यू डीजे, धन्यवाद। एक विनंती असेल खेळाडूंना आणि पंचांना, मित्रांनो आज संपूर्ण दिवसात 7 सामने खेळवायचे आहेत, स्पर्धेचा अंतिम दिवस, कुठलाही ब्रेक नसेल दुपारच्या सत्रात, आणि त्यामुळे सर्व खेळाडूंनी थोडंसं वेळेकडे लक्ष द्या। आज संपूर्ण दिवस आपण 7 सामने खेळतोय, आज अंतिम दिवस, कुठलाही ब्रेक नसेल दुपारच्या सत्रात, तर थोडंसं सहकार्य करा सर्व खेळाडूंना, एक नम्र विनंती, आपण वेळेकडे लक्ष द्या, जेणेकरून ही स्पर्धा अगदी अंधार पूर्वी या ठिकाणी समाप्त होईल। तो एक बार गेंदबाजी में परिवर्तन, पहले ओवर का खेल समाप्त हुआ, पावर प्ले का स्कोर 11 पर 1 विकेट के नुकसान पर, और सामने दूर वाले छोर से दूसरे ओवर की शुरुआत, और अभी देवगढ़कर वो आ चुके गेंदबाजी करने के लिए, उनकी गेंदबाजी का सामना करेंगे। सामने बैटर है जो कि कौशिक जोशी, जो खुद के व्यक्तिगत 1 रन पर अपने बल्लेबाजी करते हुए, इस बार कलाई का उपयोग किया, मोड़ा गेंद को ऑन साइड पर, बैकवर्ड्स के लेग पर गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। रन मिले स्कोर के खाते में, खुद के व्यक्तिगत 5 पर, टीम का स्कोर 15 पर रुका हुआ 1 विकेट पर। अच्छी गेंद, इस बार सम्मानजनक खेला, बिल्कुल खाली का इलाके में एक्स्ट्रा कवर पर 1 रन के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, जब तक लॉन्ग ऑफ से आते गेंद को उठाते फील्ड करते। 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने, और इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 17 रनों पर पहुंचा, 1 विकेट के नुकसान पर। टारगेट है सामने 53 रनों का मैच को जीतने के लिए। पहला मुकाबला जारी है दोनों के बीच में, एक अच्छा टोटल है, फाइटिंग टोटल है, और सामने अच्छी बल्लेबाजी भी हो रही है। अच्छा क्रिकेट, बिल्कुल सेंसेबल क्रिकेट, आने का इंतजार किया, गेंद के हल्के से टैप किया, और जब तक गली से फील्डर आते पॉइंट पर, कवर पॉइंट पर गेंद को उठाते फील्ड करते, 1 रन का मौका मिला दोनों बल्लेबाजों को, और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 18 रनों पर पहुंचता हुआ। और अब सामने आ चुके मितेश बांबल, जो सामना कर रहे आने वाली अगली गेंद का। एक बड़ा शॉट लगा चुके हैं पिछले ओवर में, जो स्क्वायर लेग बाउंड्री पर एक बिल्कुल बेहतरीन छक्का लगा चुके हैं, खुद के व्यक्तिगत 8 पर। अभी देवगढ़कर अपने बॉलिंग मार्ग पर, थोड़ी सी बातचीत दोनों बल्लेबाजों के बीच में, विकेट के बीच में। ओवर पिच गेंद, इस बार ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का। वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल जुड़ गया स्कोर के खाते में। बहुत ही शानदार आयोजन, एक बड़ा आयोजन इस प्रतियोगिता का, और आज आखिरी दिन इस मुकाबले में काफी दर्शक, काफी मान्यवर, अल्टी पल्टी की कोशिश, लेकिन इस बार बिल्कुल नाकामयाब रहे। गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। यही शॉट, बिल्कुल बड़े शॉट जो कि दिखाई दिए थे बल्लेबाजी में, युवराज के बल्लेबाजी में, जिन्होंने बिल्कुल शानदार बल्लेबाजी की थी, स्विच हिट लगाए थे इस मैदान पर, और वो कोशिश रही थी मैदान पर मितेश बाबल की। ओवर पिच गेंद, एक सुंदर शॉट, लेफ्ट हैंड शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद, कोई मौका नहीं फील्डर के लिए, अंपायर का इशारा, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे थँक्यू डीजे। माननीय साहेबूशेठ भिल्लारे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय। आमच्या स्पर्धेला लागणारे सर्वोच्च त्यांनी पुरस्कृत केले। साहेबूशेठ भिल्लारे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं। आमच्या स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू ज्यांनी पुरस्कृत केले ते साहेबूशेठ भिल्लारे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय। खूप खूप स्वागत। थैंक यू सर। चेंज ऑफ पेस गति में परिवर्तन, बल्ले का भीतरी किनारा लगता हुआ, लेकिन टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। इस टूर्नामेंट के साथ जुड़ चुके हैं जिन्होंने, जो कि इस टूर्नामेंट के लिए जो कि सभी गेंदे पुरस्कृत किया है, वो सर आदरणीय सर, सम्मानीय सर साइबू सेठ, जिनका आगमन हो रहा है। सर आपका तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत। आइए सर, तशरीफ रखे मंच पर, आपका
बिल्कुल हार्दिक हार्दिक स्वागत इस कमेंट्री बॉक्स में से। तो स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर रुका हुआ 23, लॉस ऑफ 1 विकेट। खेल 2 ओवर का समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 23, लॉस ऑफ 1 विकेट। 4 ओवर का खेल बाकी है, 24 गेंदों का। 24 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 30 रन। गेंदबाजी में और एक परिवर्तन दिखाई देता हुआ तीसरे ओवर की शुरुआत होती हुई, लेकिन सामने से कहीं ना कहीं मैं कहूंगा कि 53 रनों के जवाब में अब तक ठीक ठाक दिखाई देती हुई दीप मंदिर तांबलडे क्रिकेट टीम। एक ओवर जो कि बिल्कुल आपको अच्छी गेंदबाजी के साथ विकेट मैच में कमबैक करने के लिए यंगस्टर देवगढ़ क्रिकेट टीम को, और आने वाला अगर 1-2 बड़े शॉट लगे 10-12 रन बने तो मैच थोड़ा सा 19-20 का होगा। मैदान पर देखना होगा। गेंदबाजी में परिवर्तन हो चुका है, शशांक सकपाल आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए और उनके सामने है कौशिक जोशी जो एक चौका लगा चुके, 8 पर खुद के व्यक्तिगत, सामने 12 पर एक छक्का एक चौका लगाते हुए मितेश बांबल बल्लेबाजी कर रहे हैं। बिल्कुल शानदार जानकारी हमें स्कोरर के साथ जो दे रहे हैं हमारे स्कोरर विजय सर, बिल्कुल हमारे साथ जुड़ चुके हैं। एक विजय स्कोरर है और तो एक विजय है जो कि विजय बागायतकर सर कमेंट्री बॉक्स में। छोटी गेंद बैकफुट पर निकले, हल्के से टैप किया गेंद को गली पर। फील्डर जब तक गेंद को फील्ड करते, एक सिंगल का मौका मिला दोनों बल्लेबाजों का। बिल्कुल अच्छा क्रिकेट चल रहा है मैदान पर। खराब गेंदों पर बड़े शॉट लगा रहे हैं, सिंगल डबल के साथ स्कोर को बिल्कुल बिजी रख रहे हैं और एक सिंगल के साथ स्कोर टोटल आगे बढ़ा, 24 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। 24 लॉस ऑफ 1 विकेट। तीसरा ओवर मैच का जारी मैदान पर। और तेज गेंद इस बार थोड़ी सी रफ्तार के साथ, लेकिन लाइन पर बट के लेग स्टंप से बाहर और अंपायर ने बिल्कुल बाहें फैला दी। वाइड बॉल का इशारा और एक सिंगल बढ़ गया अतिरिक्त रन के साथ स्कोर के खाते में। स्कोर पहुंचा टोटल 25 पर। सन्माननीय जुबेरजी होलसे ठिकाणी आगमन होत आहे। मी त्यांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं। खूप खूप स्वागत जुबेरजी होलसेकर। 28 रनों की दरखास्त अभी भी स्कोर में। छोटी गेंद इस बार, लेकिन गेंद के लाइन से बीट हुए और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक लगातार जो कि डॉट गेंद, एक वाइड बॉल के साथ एक डॉट गेंद। स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर 25 पर रुका हुआ 1 विकेट के नुकसान पर। खेल जारी है तीसरे ओवर का। छोड़ा इस बार जाने दिया। इस ओवर में थोड़ा सा परेशानी हो रही है गेंदबाज को। वाइड बॉल का इशारा, 1 रन और मिला स्कोर के खाते में। सिंगल के साथ स्कोर पहुंचा 26 पर। 26 लॉस ऑफ 1 विकेट। तीसरा ओवर मैच का जारी है। ऑन साइड पर एक डीप स्क्वेयर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, एक शॉर्ट फाइन लेग और इसी बीच एक बार फिर से अपने बॉलिंग बार पर शशांक। छोटी गेंद इस बार टॉप एज लगा, विकेट कीपर निकले गेंद के नीचे और बहुत ही सुंदर कैच। दूसरे विकेट का पतन होता हुआ 26 रन 2 विकेट पर डीजे। बॉलिंग बार पर शशांक। गेंद इस बार टॉप एज लगा, विकेट कीपर निकले गेंद के नीचे। थैंक यू डीजे, धन्यवाद। बहुत ही शानदार साउंड सिस्टम हमारे साथ जुड़ चुके हैं सर, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। और न्यू बैटर मैदान पर आ चुके हैं निखिल, सफलता हासिल करते हुए शशांक सकपाल। स्कोर रुका हुआ 26 पर 2 विकेट के नुकसान पर। मैच में वापसी कर रही यंगस्टर देवगढ़ क्रिकेट टीम। अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर, और बहुत अच्छी गेंद इस बार पुलर लेन की गेंद, थोड़ा सा आगे रखा गेंद को, बल्लेबाज को बीट किया। खेलना चाहते थे ऑफ साइड पर, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अच्छा ओवर चलता हुआ, जिस ओवर में
वाइड बॉल जरूर देखने को मिले, लेकिन एक विकेट भी चटका, एक ब्रेक थ्रू की जरूरत थी, वो दिला दी गेंदबाज शशांक सकपाल ने। और एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट, एक 10-12 कदमों के रनअप के साथ अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर फिर से बिल्कुल ओवर पिच गेंद, विकेट कीपर के हाथों से थोड़ी सी गेंद दूर हो चुकी थी, लेकिन शॉर्ट पाइन लेग पर बिल्कुल फील्डर मौजूद था और फिर से एक डॉट गेंद लगातार मैदान पर दिखाई देती हुई। मैच समाप्त होने के बाद तुरंत दूसरा मैच होगा दोस्तों, बिल्कुल कोई ब्रेक नहीं है, क्योंकि 7 मैच टोटल आज के दिन में खेले जाएंगे। दोपहर के सत्र में भी बिल्कुल कोई ब्रेक नहीं रहेगा, ये बिल्कुल सभी खिलाड़ियों के लिए जानकारी। ओवर पिच गेंद, थोड़ा सा हवा में गेंद, मौका बना था एक्स्ट्रा कवर पर, लेकिन क्या छूटा, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। ओवर पिच गेंद थी हाफ वाली पर लेकर एक लेफ्ट शॉट कवर पर, लेकिन मिस टाइम शॉट था, एक्स्ट्रा कवर पर मौका बना था, फील्डर के हाथों में गेंद छूटी और एक रन इसी बीच में स्कोर के खाते में बनता हुआ। स्कोर टोटल हो गया है, आधे ओवर का खेल समाप्त हुआ, यानी 3 ओवर का 27 रन, आधे ओवर का खेल बाकी, 26 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए आने वाले 18 गेंदों में। और दोस्तों बिल्कुल पिछले 4 दिन से जो इस मैदान पर जुड़ चुके प्रशांत चाड़ के हमारे साथ मयकर जो कि कमेंट्री बॉक्स में, बिल्कुल उनसे मैं जो कि रिक्वेस्ट करूंगा, आइए सर बिल्कुल आप कमेंट्री बॉक्स में जुड़ जाए। चौथे ओवर के साथ मैं थोड़ी देर के लिए यहाँ पर रुकता हूँ। आइए प्रशांत, आपका स्वागत है कॉम बॉक्स में। 3 ओवर समाप्त हुए, 3 ओवर के बाद 27 रन 2 विकेट पर, 3 ओवर बाकी है, 18 गेंदों का खेल और 18 गेंदों में मैच को जीतने के लिए 26 रन। बैटिंग पावर प्ले का इशारा, गेंदबाजी में परिवर्तन और कमेंट्री बॉक्स में परिवर्तन। आइए प्रशांत चाड़के के साथ जुड़ जाते हैं अगले 3 ओवर के साथ। हॅलो, धन्यवाद सर। यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार चॅलेंज चषक 2024चा आपण थरार पाहतोय। अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिला सामना यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड बनाम दीप मंदिर तांबाडेक। दीप मंदिर तांबाडेक या क्रिकेट टीमला 18 चेंडूमध्ये आता धावांची गरज 26, 18 बॉल 26 धावांची आवश्यकता असेल। गोलंदाजी मार्कडे सज्ज आलेत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये हॅट्रिक नोंदवली। अबू मेस्त्री पहिला चेंडू आखूड टप्प्याचा अतिशय वेगाने टाकला होता, टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। अबू मेस्त्री पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, जोरदार प्रहार, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय। डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेदांत जाधव आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल। चेंडू अडवेल, परतावा विकेट किपर एंडला करतोय, तोपर्यंत फक्त 1 धाव। तर मात्र सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय। कालच्या दिवशी देखील अशाच प्रकारचा सामना, ज्यावेळी 6 चेंडूत 12 धावांची आवश्यकता होती, त्यावेळी मात्र अबू मेस्त्री यांनी आपल्या संघाला सामना जिंकवून दिला होता। तीच करामत, तशाच प्रकारचा खेळ आज देखील मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल अबू मेस्त्री यांना। कोण जिंकेला सामना, शेवटचे काही चेंडू, शेवटची काही षटका आपल्याला सांगून जातील। यंगस्टार क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम। बेस यॉर्करला चेंडू पंचांकडे केली गेली अपील, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, म्हणजेच फलंदाजी ते बाद होईल। मोठा धक्का बसतोय दीप मंदिर तांबाडे क्रिकेट टीमला। ऐन मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे। कौशिक जोशी परेश सनी हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। परेश हे बॅटर दाखल होतील। चेंडू बाकी राहिले त्या षटकातील 3, म्हणजे एकंदरीत जर इनिंगचा विचार केला तर 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता। 15 बॉलमध्ये आता 25 धावा करायच्या आहेत।
दोन्ही टीम तगडे ताकदवान टीम पाहायला मिळतात एकमेकांच्या समोर. एका बाजूने यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर, आणि दुसरा संघ पाहिला तर एक देवगड तालुक्यातील दर्जेदार संघ दीप मंदिर तांबर्डे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं कौशिक जोशी याने दर्जेदार कामगिरी केली होती. तब्बल 46 धावांची खेळी त्याने साकारली होती. या स्पर्धेमधील सर्वोच्च खेळी त्याच्या नावे नोंदवली गेली आतापर्यंत. तो फलंदाज बाद झालाय. चांगला फटका, मनगडाचा वापर केला. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय अलॉंग विथ द कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी पावलं वळल्याने एकेरीचं रूपांतर दुहेरीत देखील केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपाळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकेरीचं रूपांतर दुहेरीत. प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली आहे 30 धावा. त्रेपन्न धावांचा इथे पाठलाग. मोठा फटकावांचा प्रयत्न. बॅटची कट. चेंडू स्लिप क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्डमॅन. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवलं गेलं. तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील जाऊ शकला असता. चौकारासाठी योगेश पारकर तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण करतात. एक धाव वाचवणं गरजेचं आहे. प्रत्येक प्लेअरला माहिती आहे, कारण प्रत्येक प्लेअर आपल्या टीमसाठी खेळतोय, टीमच्या नावासाठी, आणि आपली टीम जिंकावी यासाठी प्रत्येक प्लेअर कष्ट करताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने धावा काढायच्या आहेत, दुसऱ्या बाजूने धावा वाचवायच्या आहेत. कोण जिंकेल? दीप मंदिर तांबर्डे की यंगस्टार देवगड? साकूट टप्प्याचा चेंडू. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक राहुल झेलच्या खाली. झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. अजून एक मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या दीप मंदिर तांबर्डे क्रिकेट टीमला. षटकातील 6 चेंडूंचा खेळ समाप्त, आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केलेत. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजांसाठी, कारण पहिला दिवस आपण पाहिला. पहिल्या दिवशी पहिल्या 3 षटकांमध्ये विरोधी संघाने 36 धावा केल्या होत्या, आणि त्यानंतर त्यांनी हॅट्रिक नोंदवली. पुन्हा एकदा आपल्या संघाला मॅचमध्ये आणलं. दुसऱ्या मॅचमध्ये कुडाळ संघासोबत सामना होता. त्या सामन्यामध्ये 6 चेंडूत 12 धावांची आवश्यकता होती, आणि पुन्हा एकदा आपल्या टीमला त्यांनी विजय मिळवून दिला होता. आणि आज देखील तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. अबू मेस्त्री यांनी पुन्हा एकदा आपल्या टीमला मॅचमध्ये आणलंय. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी राहिलाय, आणि विजयासाठी धावांची गरज 22. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय करण. शेवटचे 12 बॉल बाकी. 22 धावांची असेल आवश्यकता, म्हणजे प्रति षटका मागे 11 ही धावगती राखावी लागेल. गोलंदाजी मार्कडे सज्ज आलाय शशांक सपकाळ. वेगवान, तेज तरार, अतिशय वेगाने चेंडू फेकला. टप्पा खाल्यानंतर चेंडू डोळ्याची पापणी लवतेने लवतेच तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. समीकरण बदललंय. आता मात्र 11 बॉलचा खेळ बाकी, आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावा कराव्या लागतील. शशांकचा पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर. तो मोठा फटका आलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे अवित देवगडकर. झेल टिपला गेलाय. अतिशय सुंदर, अप्रतिम नेत्रदीपक झेल. फलंदाज बाद होईल. परेश सनी हा फलंदाज बाद झालाय. मोठी विकेट आली. दीप मंदिर तांबर्डे क्रिकेट टीमला हा मोठा धक्का असेल, परंतु अजूनही मॅच संपलेली नाही. सामना कोणीही जिंकू शकतं. शेवटचे 10 बॉल बाकी, आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 10 बॉलमध्ये 22 धावा करायच्या आहेत. 10 बॉलमध्ये 22 धावा केल्या जातील का मात्र गोलंदाजी करणारा विभाग या धावांपासून वंचित ठेवेल का, हा एक प्रश्नचिन्ह. परंतु याची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये मिळतील.
चांगला फटका आलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय अतिशय वेगाने. क्षेत्ररक्षक आहे, वेदांतचं कौतुक करावं लागेल. अगदी खूप लांबवरचा प्रवास करत मिड विकेट मधून वाईडिस्ट लॉंग ऑन पर्यंत तो धावत गेला आणि चेंडूला अडवलं. ते बॅकफुटला सरकता फटका सजवला होता आडव्या बॅटने. 2 धावा, 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. धावसंख्या पोहोचली आहे 33 या आकड्यावर. अजूनही 20 धावांची आवश्यकता. शशांक सपकाळ, मोठा फटका समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना चेंडू चकवा देत थेट सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावा. षटकार. अगदी संजीवनी देणारा फटका. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढली. आता मात्र विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 39 धावा इथे स्कोर कार्डवर. 14 धावांची असेल आवश्यकता. इथे कान मंत्र दिला जातोय, चर्चा केली जाते. अगदी अनुभवी खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय अबू मेस्त्री यांना, ज्यांनी खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्ये चमक दाखवली आहे. अगदी संपूर्ण स्पर्धा त्यांनी गोलंदाजीने गाजवली आहे. साडव्या बॅटने फटका. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करेल डीप मध्ये. वेदांत चेंडू अडवेल, परतावा स्ट्रायकिंग एंडला. अतिशय सुंदर थ्रो, अप्रतिम थ्रो पाहायला मिळतो इथे वेदांतच्या माध्यमातून. अगदी वेगाने आला, चेंडूवर ताबा मिळवला, चेंडूचा परतावा विकेट किपरकडे गेला. तोपर्यंत फक्त 1 धाव. एकेरी धावेने धावसंख्येत झालाय बदल. धावसंख्या 40 धावा. 53 धावांचा पाठलाग आणि शेवटचे 7 बॉल बाकी. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस करावं लागेल. 7 बॉल मध्ये 13 धावा इथे कराव्याच लागतील. फुलटॉस रूपाचा चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला फटका आलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय अवि देवगडकर. सुंदर थ्रो. फक्त 1च धाव. चांगलं षटक आपण पाहतोय या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज शशांक सपकाळ. आता मात्र समीकरण बदललंय. 5 षटकांचा खेळ मागे पडलाय. धावसंख्या 41. 53 धावांचा करायचा आहे पाठलाग. म्हणजे 6 बॉलचा खेळ बाकी आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. एसटीजे शेवटचे 6 बॉल बाकी. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. पाहूया कोण गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळेल. महत्वाचं षटक असेल, अगदी निर्णायक षटक. कोणता संघ या स्पर्धेमधून बाहेर जाणार आणि कोणता संघ पुढील फेरीत प्रवेश करणार हे ठरवणारे षटक घेऊन गोलंदाजी मार्कडे पुन्हा एकदा अबू मेस्त्री हे गोलंदाज सज्ज होत आहेत. अगदी कालचा दिवस त्यांनी गोलंदाजीने गाजवला. 6 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असताना विरोधी संघाला इथे पराभूत केलं होतं. आणि आज मात्र तीच परिस्थिती, तशाच प्रकारचा खेळ, तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आणि या उलट जर बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल तर 6 चेंडूत 12 धावा कराव्या लागतील. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. कव्हरला फटका सजवला जातोय. कव्हर पॉइंट म्हणून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने गेलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चूक झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. अगदी 1 धाव तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल. धाव वाचवावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 2 धावा इथे आल्यात. घाई झाली, अति घाई संकटात नाही. 2 धावा. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या बोतले 43. 5 बॉल मध्ये आता विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 10 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. रोमांचकता पाहायला मिळते, रंगतता पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. मोठा फटका लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आला. युवराज आपल्या स्क्रीनवर. अप्रतिम झेल टिपलाय. विकेटचं पतन. फलंदाज आउट.
इथे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय, ज्याने खऱ्या अर्थाने बॅटिंग मध्ये चमक दाखवली होती. 26 धावांची खेळी त्याने साकारली. या 52 धावांमध्ये त्याचा 26 धावांचा वाटा होता. तो युवराज आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळाला. आता मात्र नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिनेश, शेवटचे चेंडू बाकी राहिलेत 4 आणि विजयासाठी करायचे आहेत 10 धावा. 4 बॉल मध्ये 10 धावा. फलंदाज दिनेश ते सफल ठरेल का मात्र गोलंदाजी करणारा गोलंदाज अबू मेस्त्री इथे मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा विजय मिळवून देईल का? आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. थोडीशी दिशा भरकटली गेली गोलंदाजांच्या माध्यमातून, त्यामुळे पंच इथे दंडित करतायत एकेरी धावेने. समीकरण बदललंय. आता मात्र विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. शेवटचे 4 चेंडू बाकी. सर्व प्रेक्षकांच्या नजरा वळल्यात या मॅच कडे. कोण जिंकेल ही मॅच? शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 9 धावा होतील का मात्र ते रोखून धरलं जाईल अबू मेस्त्री यांच्या माध्यमातून. आउटसाइड ऑफ स्टंप, चांगला चेंडू अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू टोलावलाय. 1 बाउन्स, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळली नाही आहेत. स्ट्रायकिंग एंड वरून इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरून नकार आला. फक्त 1च धाव मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण. कॅप्टन निलेश कनगुटकर अतिशय वेगाने आले. लॉंग ऑन पासून मिड ऑफ पर्यंतचा प्रवास केला. चेंडूला अडवलं, परतावा केला, तोपर्यंत 1च धाव. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर रोशन, ज्या रोशनवर संपूर्णपणे जबाबदारी असेल. शेवटचे चेंडू बाकी राहिले 3 आणि धावा करायच्या आहेत 8. 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. दीप मंदिर तांबर्डे क्रिकेट टीमला क्षेत्ररक्षण करणारा संघ यंगस्टार देवगड. समोरच्या चांगला फटका. युवराज आपल्या स्क्रीनवर अतिशय वेगाने आला. चेंडूला अडवलंय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळली. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. ऐन मोक्याच्या क्षणी मोठी विकेट आली आहे. रोशनला माघारी परतवलं गेलंय. खास करून कौतुक करावं लागेल यावेळी युवराजचं. फास्ट बॅटर. नेक्स्ट मॅच TRCC जामसंडे बनाम मैत्री पॅकर्स मोंड केरवाडा. तयारीत राहा. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 2 बॉल मध्ये आता 7 धावा करायच्या आहेत. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चिन्मय गावकर डावकुऱ्याचा बॅटर आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या दीप मंदिर तांबाडे क्रिकेट टीमला. परंतु दुसऱ्या बाजूने 1 निर्धाव चेंडू यंगस्टार क्रिकेट देवगड क्रिकेट संघाला विजय मिळवून देईल. या काय घडतंय? कोण जिंकतंय, कोण हारतंय? वेगवान, तेज तर्रार यॉर्कर लाईनचा चेंडू. टाळ्यांचा गजर झाला या गोलंदाजासाठी, कारण गोलंदाजी तशी केली आहे. संपूर्ण स्पर्धा आतापर्यंत गाजवली आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस म्हणजे एका चेंडू 7 धावा. एखादा चमत्कार, एखादा एक्स्ट्रा चेंडू इथे विजय मिळवून देऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु ती चूक अबू मेस्त्री यांच्याकडून होईल का? चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. एकदा टाळ्यांचा गजर करा अबू मेस्त्री यांच्यासाठी. संपूर्ण स्पर्धेमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे. एखादा युवा गोलंदाजाला लाजवेल अशी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी हॅट्रिक प्रस्थापित केली. नंतर दुसऱ्या मॅच मध्ये 6 चेंडूत 12 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी देखील विजय मिळवून दिला आणि आज देखील तीच करामत मैदानाच्या आतमध्ये यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड हा क्रिकेट संघ विजयी ठरतोय, पुढील फेरीत प्रवेश करतोय. त्यांचे खूप खूप अभिनंदन. परंतु पराभूत झालेला संघ जो दीप मंदिर तांबडेक या संघाने आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट मॅच चला मैत्री पॅकर्स मोंड केरवाडा